write down question number 2. Rewrite the following statements. Exercise 1.4. Question number 1 झाला होता. Question 2. Rewrite the following statements without using following statements without using statements without using if then. Using if then. Number 1. If a man is a judge, then he is honest. Then he is honest. बघा क्वेश्चन काय दिलाय लक्ष द्या नंतर लिहा. रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. आपल्याला परत स्टेटमेंट लिहायचं आहे दिलेलं काय इफ देन कॅन्सल करायचं म्हणजे इफ देन न लिहिता आपल्याला स्टेटमेंट लिहायचं. ओके कसं लिहिता येईल सांगा. A man is judge and कसं वापरू शकता तुम्ही डायरेक्ट कंडिशनल स्टेटमेंट दिलेला आहे तुम्हाला. फॉलोइंग स्टेटमेंट्स कंडिशनल स्टेटमेंट दिलेला आहे काय करावं लागेल मध्ये आर घ्यायचं. और कसं घेता येईल कंडिशनल लॉ यूज करायचा इथं. कोणता लॉ यूज करायचा कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय सांगतो काल मी तुम्हाला सांगितलंय पी देन क्यू काय येतं इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. मग आता बघा आपल्याला स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे पी देन क्यू. इफ च्या नंतरचा पार्ट म्हणजे पी देनच्या नंतरचा पार्ट म्हणजे क्यू बरोबर आहे. आता काय करावं लागेल आपल्याला लेट पहिलं स्टेटमेंट घ्यावं लागेल पी यूज काय असेल अ मॅन इज अ जज. याचं पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट क्यू घ्यावं लागेल देनच्या नंतरचा पार्ट म्हणजे काय असेल ही इज ऑनेस्ट. ओके गिवन स्टेटमेंट काय होतं आपल्याला देन गिवन काय होतं ही देन क्यू गिवन होतं बरोबर आहे. आपल्याला स्टेटमेंट काय दिले इफ देनच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तिन्ही स्टेटमेंट 3 क्वेश्चन दिलेले त्याच्यामध्ये तिन्ही क्वेश्चन इफ आणि देन वापरलेला आहे. त्यावेळेस काय करायचे पी सेपरेट करा क्यू सेपरेट करा. म्हणजे पी आणि क्यू सेपरेट केला दोन स्टेटमेंट. दिलेलं स्टेटमेंट कोणत्या फॉर्म मध्ये आहे सिंबॉलिक फॉर्म घेतला याचा पी देन क्यू बरोबर आहे. पी देन क्यू घेतल्याच्या नंतर असं की गिवन स्टेटमेंट इज आहे पी देन क्यू घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे पी देन क्यू ला आपण इफ देन फॉर्म मध्ये ठेवायचं नाही कॅन्सल करून टाकायचंय. कंडिशनल लॉ ला आपल्याला कॅन्सल करून टाकायचंय त्याच्यामध्ये देन नको आहे. त्यावेळेस आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता निगेशन पी और क्यू. देन येणार नाही त्याच्यामध्ये निगेशन पी और क्यू म्हणजे काय होईल स्टेटमेंट कसं तयार होईल सांगा. therefore the given statement can be written as परत कसं लिहू शकतो आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे निगेशन पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट निगेशन करायचं म्हणजे काय करावं लागेल a man is not a judge. A man is not a judge. नॉट वापरलं कारण निगेशन पी आहे पहिल्या स्टेटमेंटला आपल्याला निगेशन अप्लाय करायचं मध्ये ऑर सिम्बॉल आहे बरोबर आहे. इथे काय लिहावं लागेल ऑर. दुसरा स्टेटमेंट जसा आहे तसं ठेवून टाकायचं म्हणजे काय असेल ही इज ऑनेस्ट. आपल्याला विदाउट युजिंग इफ देन म्हणजे इफ देन परत अप्लाय करायचा नाही. दिलेल्या स्टेटमेंटच्या मधून इफ देन काढून टाकायचंय. जेव्हा आपल्याला इफ देन काढायचा असेल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे तो यूज करावा लागेल पी देन क्यू. जर कंडिशनल लॉ काय सांगतो आपल्याला
पी देन क्यू असेल तर ते कुणाच्या इक्विव्हॅलेंट आहे निगेशन पी ऑर क्यूच्या बरोबर आहे निगेशन पी ऑर क्यू पी देन क्यू दिलेला आहे तुम्हाला इफ च्या नंतरचा पार्ट आणि देन च्या नंतरचा पार्ट इफ च्या नंतरच्या पार्टला काय करायचंय निगेशन अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं त्या स्टेटमेंटला निगेशन निगेटिव्ह करून टाकायचं काय मॅन इज जज म्हणजे तो माणूस काय आहे जज आहे बरोबर आहे पण आपल्याला तो काय सांगायचंय निगेशन करायचं म्हणजे काय म्हणावं लागेल अ मॅन इज नॉट अ जज तो जज नाही दाखवावा लागेल बरोबर आहे पी ला निगेटिव्ह करायचे आणि क्यू ला जसा तसं ठेवायचं फक्त मध्ये त्यांच्या ठिकाणी काय वापरायचे सिम्बॉल ऑर घ्यायचं समजले समजले का मॅटर समजायचं the given statement is दिलेलं स्टेटमेंट आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आहे पी देन क्यू आणि तो फॉर्म्युला लिहून टाका खाली वाटल्यास बट पी देन क्यू इक्वल्स टू काय आहे निगेशन पी ऑफ ही लाईन झाल्यानंतर खाली कसली आपण पुढे लक्षात खालीच नाही सेकंड क्वेश्चन करता येईल मग असंच इथे पेपर घेतला का सगळ्यांनी आणि आला नाही का एवढा सोपा पेपर तुम्ही मार्क आउट ऑफ घेतले नाही पण या गोष्टीची आहे नंतर म्हणजे माहिती आहे ना आउट ऑफ पडायला पाहिजे होते 4-5 जणांना पडले नाही आणि मी तुम्हाला असं प्रमोट केलं नाही यावेळेस अर्धा मार्क देऊन यावं डायरेक्ट कर चुकले की डायरेक्ट कर आता असंच आतापर्यंत चाललं अर्धा एक काहीतरी लिहिलं पाहिजे नाही इथून पुढे जेवढा जे ऍक्च्युअल मार्क आहे तेवढेच झालं का सेकंड क्वेश्चन सेम क्वेश्चन दिलाय बघा if 2 is a rational number question number 2 याच्यामध्ये जे ना if 2 is a rational number 2 is a rational number if च्या नंतरचा पार्ट then √2 is a irrational number then √2 is irrational number सेम स्टेटमेंट दिलेला आहे त्याला काय करायचं आपल्याला परत लिहायचे विदाउट रिराइट विदाउट युजिंग इफ देन वापरायचं नाही जेव्हा इफ देन वापरायचं नसेल तर सुरुवातीला काय करावं लागेल बघा आणखी एक सांगतो लेट पी यूज काय घ्यावं लागेल आपल्याला सांगा काय घ्यावं लागेल 2 इज अ जो स्टेटमेंट दिला इफ च्या नंतरचा पार्ट रॅशनल नंबर बरोबर आहे क्यू यूज काय घ्यावं लागेल आपल्याला √2 is an irrational number बरोबर आहे का द गिवन स्टेटमेंट कोणत्या फॉर्म मध्ये आहे therefore the given statement is कसा आहे p then q आहे दिलेलं स्टेटमेंट p then q आहे बट फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय फॉर्म्युला आहे p then q इक्वल्स टू काय येतं इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन p और q बरोबर आहे पुढे काय करावं लागेल मग therefore the given statement can be written as परत कसं लिहू शकतो आपण can be written as परत कसं लिहिता येईल स्टेटमेंट कसं लिहिता येईल इफ वापरायचे का नाही म्हणजे काय करावं लागेल टू इज नॉट अ ईच्या नंतर नॉट वापरायचं टू इज नॉट अ रॅशनल नंबर रॅशनल नंबर और म्हणजे काय वापरायचे और टू इज अ
जे असेल ते ना इज इरॅशनल नंबर. समजलं कसं लिहायचं कळालं? परीक्षेत असेल परत गोंधळू नका, कानवर सारखं होऊ नये, इनवर चुकू नये. बरेच क्वेश्चन चुकले, सोपे सोपे क्वेश्चन चुकून टाकून दिला तुम्ही. म्हटल्यास 1.2 परत घेऊ आपण. जर तुम्हाला अवघड वाटत असेल 1.2 तर सगळे क्वेश्चन परत घेऊ. एक्सरसाइज मध्ये कोणते कोणते क्वेश्चन अवघड वाटाले प्रत्येकाचे 3-3 क्वेश्चन आपण घेऊ 1.2 चे. पहिल्या ते 3, दुसऱ्या ते 3, तिसऱ्या ते 3. ठीक आहे, आता आपले झाल्याच्या नंतर घेऊ. तिसरा करता तुम्ही या तिसरा स्टेटमेंट लिहून काढा फास्ट. हे असंच लिहायचं तुम्हाला स्टेप्स ऍज इट इज. आज एक्सरसाइज व्हायला पाहिजे आपली. if झालं का हेच आहे समजा if f of 2 equals to 0, if f of 2 equals to 0, then f of x is divisible by x minus 2. Divisible by x minus 2. दिलेलं स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये आहे का? दिलेलं स्टेटमेंट इफ देन मध्ये आहे. इफ च्या नंतरचा पार्ट म्हणजे p, देन च्या नंतरचा पार्ट म्हणजे q. पहिला p घ्या. p म्हणजे काय असेल? f of 2 equals to 0. q म्हणजे काय असेल? f of x is divisible by x minus 2. दिलेलं स्टेटमेंट काय आहे? p देन q. म्हणजे काय होईल स्टेटमेंट? काय तयार होईल आन्सर सांगा. f of 2 not equals to 0 or f of x is divisible by. कळलं? हे रूल विसरायचा नाही. कुठं निगेशन करायचंय कुठं नाही. 1.2 मध्ये वेगळंच आहे, 1.3 मध्ये निगेशन करायचं वेगळंच आहे, 1.1 मध्ये वेगळंच आहे आणि 1.4 मध्ये वेगळंच आहे. त्यामुळे गोंधळू नका कुठं काय करायचंय, कोणत्या टाइपचा क्वेश्चन आलाय बघायचं आपल्याला नेमकं काय करायचंय. विदाउट युजिंग इफ देन परत लिहायचं. त्यामुळे तुम्हाला कंडिशनल लॉज घ्यावं लागेल. सांगायची गरज आहे. तर डायरेक्ट आन्सर काय येईल मग? f of 2 is not equals to 0 or f of x is divisible by x minus 2. म्हणजे आपण ह्या स्टेटमेंट मध्ये इफ देन वापरलाय का कुठं? नाही, आपण वापरायचं पण नाही. विदाउट युजिंग इफ देन. एक लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हेरी आयएमपी करा. तुम्हाला या वर्षी 2026 मध्ये चान्सेस आहेत त्या क्वेश्चनचे. फुल चान्स आहे. 99.9% आहे. 99.99 नाही पण नाही 99. फक्त एक चान्स 1% नाही, 0.1%. हा क्वेश्चन लास्ट. क्वेश्चन नंबर 3 विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे कळाला तर तुम्हाला लॉजिक कळाला. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, without using truth table, prove that. आपण using truth table बघितलंय, without using truth table पाहिलं नाही आतापर्यंत. ओके, पहिला क्वेश्चन दिला आहे p if and only if q, p if and only if q is equivalent to p and q or negation p and negation q. Negation p and negation
कसं करावं लागेल बघा. तुम्हाला दोन पार्ट दिलेले आहेत. एक आहे LHS पार्ट, दुसरा आहे RHS पार्ट. आता LHS घेऊन RHS प्रूव्ह करता येईल किंवा RHS घेऊन LHS प्रूव्ह करता येईल. मी आता LHS घेतो. आपल्याला सरळ सरळ लास्ट 10 नंबरचा लॉ पार्ट आहे. काय 10 नंबरचा लॉ? P फाय ओनली Q आहे, बरोबर आहे. तो लॉ आपण यूज करून काय करू शकतो सुरुवातीला. आता मी काय करतो बघा, LHS इक्वल्स टू LHS काय दिलंय? P फाय ओनली, बरोबर आहे. अच्छा, इक्विव्हॅलेंट काय असेल मग आता? निगेशन P और Q and बरोबर आहे. कोणता लॉ यूज केला इथं? बाय कंडिशनल लॉ. जो लॉ यूज केला तो कोणती आहे? कळलं काय केलं? LHS घेऊन RHS प्रूव्ह करायचंय किंवा RHS घेऊन LHS करू शकता. मी LHS पार्ट घेतला. P फाय ओनली Q होता. त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. P फाय ओनली Q 10 नंबरचा लॉ काय सांगतो? निगेशन P और Q अँड निगेशन Q और P. बरोबर आहे. आता वेगवेगळे लॉ यूज करून आपल्याला काय करायचंय? RHS पार्ट प्रूव्ह करायचं. कसं करावं लागेल मग? आता येईल. आता बघा, इज इक्विव्हॅलेंट टू. आता इथं कोणता लॉ यूज करता येईल? डी मॉर्गन्स. ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर डी मॉर्गन्स, ब्रॅकेटच्या मध्ये असेल तर डी मॉर्गन्स येत नाही. सांगा. ब्रॅकेटच्या बाहेर असेल निगेशन तर आपण डी मॉर्गन्स अप्लाय करतो, अदरवाइज करतो का? नाही. दोन वेगवेगळे ब्रॅकेट आहेत, दोघांच्या मध्ये अँड वापरलाय. इथे एकच लॉ यूज करता येईल. तो कोणता असेल बघा, लक्ष द्यायचं. असेल का नाही? हा, आणि पूर्ण ब्रॅकेट, बरोबर आहे. म्हणजे काय असेल बघा, हा निगेशन P घेतो मी, निगेशन P, आणि हा अँड पूर्ण ब्रॅकेट घेतो, निगेशन Q और P, बरोबर आहे. मला मी एका ब्रॅकेट मध्ये करतो. समजायला? पुन्हा काय असेल? और ला बाहेर काढला. शिल्लक काय मिळाला आता? दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असेल? Q and निगेशन Q और कोणता लॉ यूज करायचा आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय कळलं का? दोन वेगवेगळे ब्रॅकेट आहेत, दोन कंबाईन स्टेटमेंट आहेत, दोघांच्या मध्ये अँड वापरलाय, बरोबर आहे. म्हणजे पहिला नंबर इंटू होल ब्रॅकेट करतो आपण. दोन बायनॉमियल्स असतात आपल्याकडे बघा, असं असतं बघा, x + 2 आणि y + 3. इथे काय नाही, म्हणजे काय असतं? इंटू असतं. आपण पहिला नंबर घेतो x, ओके, x इंटू काय करतो आपण? y + 3. पुन्हा काय करतो? +2 घेतो. 2 इंटू येईल ना इथं, 2 इंटू. समजायला काय केलं? म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करालो आपण, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करालो, वेगवेगळं करालो. हा x न होल ब्रॅकेटला केलं, 2 न ह्या होल ब्रॅकेटला केलं. सेम तसंच हा निगेशन P इंटू होल ब्रॅकेट और Q इंटू होल ब्रॅकेट. फक्त और बाहेर घेतला, अँड मध्ये आहे. कळलं? समजायला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला. त्याच्यानंतर आता बघा पुढं, आता काय करायचंय? आता सेपरेट करून घ्यायचं. इथं सेपरेट मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही, म्हणजे अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू शकता. म्हणजे निगेशन P आणि निगेशन Q, ओके. पुन्हा निगेशन P बाहेर और घेऊन निगेशन P आणि P घेऊ शकता तुम्ही. निगेशन P आणि P म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणता लॉ आहे? कॉम्प्लिमेंट लॉ, बरोबर आहे. म्हणजे काय असेल बघा, परत ब्रॅकेट घेतो मी, हा निगेशन P आणि निगेशन Q आहे. इथं प्रूफ मध्ये दिसायला हे लागणार आहे आपल्याला, निगेशन P आणि निगेशन Q वाला. म्हणजे काय केलं बघा, या दोघांचं हे करून घेतलं आधी, अँड स्विच. और बाहेर घेतो, और बाहेर घेतलं, परत काय राहणार आहे? निगेशन P और कसे और बाहेर घेतलं, अँड. समजा काय केलं मी? निगेशन P ने Q ला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय समजा तुम्ही, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. हा, त्या निगेशन P इंटू निगेशन Q हा एक घेतला वेगळा ब्रॅकेट, परत निगेशन Q हा और बाहेर घेतला, परत निगेशन P आणि हा P अँड मध्ये. सेम इकडं काय असेल? और ला और ठेवा,
परत इकडे काय होईल या दोन ब्रॅकेट मध्ये सांगा क्यू अँड निगेशन क्यू एका ब्रॅकेट मध्ये घेऊ मध्ये काय असेल आर परत काय असेल क्यू अँड पी आहे ना इथं आपल्याकडे पी अँड क्यू अँड पी कोणता लॉ यूज केला परत समजले चालेल डोक्यात जातच नाही लवकर त्यासाठी लॉ पार्ट पाहिजे आता पुढं निगेशन पी अँड पी आणि क्यू अँड निगेशन क्यू लॉ काढा लॉ कोणाकडे काढा लॉ नंबर सांगतो बघा कॉम्प्लिमेंट लॉ नंबर किती 7 नंबरचा लॉ कॉम्प्लिमेंट लॉ काय दिले पी अँड निगेशन पी किंवा तुम्ही याला काय करू शकता कम्युनिटी लॉ घेऊन अप्लाय करून याला इकडे इकडे घेऊ शकता पी अँड निगेशन पी किंवा निगेशन पी अँड पी दिले का तुम्हाला इथं दिले ना और असेल अँड असेल दोन्ही सेमच येणार म्हणजे काय इथं पी अँड निगेशन पी काय येतं एफ क्यू अँड निगेशन क्यू काय येतं क्यू दिले का पी समजा परत ते पण एफच येईल आर दिले का इथं दोन्ही स्टेटमेंट आहेत पी तुम्हाला एक दिलेला आहे क्यू दिलाय का नाही त्या पीच्या ठिकाणी तुम्ही क्यू घेऊ शकता आन्सर एकच येणार आहे एफच येणार आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल पी अँड एफ काय येतं एफच येतं हा सपोज पी असेल अँड हा निगेशन टी असेल क्यूज आहे ना क्यू म्हणजे टी घेतला हा क्यू म्हणजे टी घेतला म्हणजे टी अँड एफ काय येतं आन्सर अँड मध्ये काय येतं आर मध्ये काय येतं आर दिले का दोघांमध्ये तर आपण डायरेक्ट कोणता लॉ यूज करू शकतो कॉम्प्लिमेंट लॉ यूज करून आपण डायरेक्ट काय घेऊ शकतो त्या ठिकाणी इक्विव्हॅलेंट टू इन ब्रॅकेट हा कसा ठेवतो मी निगेशन पी अँड निगेशन क्यू हा ब्रॅकेट कसा ठेवला बरोबर आहे हा और इथे काय घेतला एफ मध्ये परत और परत ब्रॅकेट एफ और क्यू अँड लॉ यूज केला तो लिहून टाकायचा कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा आता बघा आयडेंटिटी लॉ एफ कुठे आहे बघा आयडेंटिटी लॉ मध्ये आर एफ किती आहे बघा पी आर एफ असेल हा एक तुम्ही समजा पी आहे सगळा हा सगळा म्हणजे एक ब्रॅकेट आहे पी कुणाचं पी चं आर सोबत एफ असेल पी आर एफ काय येतं पी आर एफ काय येतं आणि इथं एफ आर हे पी आहे एफ ऑफ पी काय येतं पी आर एफ पी येतं एफ ऑफ पी काय येतं पी येतं म्हणजे इथला एफ निघून जाणार आहे इथला पण एफ निघून जाणार आहे म्हणजे हेच ब्रॅकेट ऍज इट इज खाली असेल आणि हा ब्रॅकेट ऍज इट इज खाली असेल या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे आयडेंटिटी लॉ यूज करून आपण एफ सोबत जर कोणताही एक स्टेटमेंट घेतला आपण तो स्टेटमेंट ऍज इट इज येणार आहे हा जर टी असेल टी और एफ काय येतं टी और एफ काय येतं आर मध्ये टी येतं ना आणि एफ ऑफ टी एफ आर टी काय येतं टी येतं टी म्हणजे हे स्टेटमेंट ऍज इट इज करून टाकायचं म्हणजे काय होईल बघा इक्विव्हॅलेंट टू काय असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू एवढं शिल्लक राहणार आहे मध्ये आर असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असेल क्यू अँड कोणता लॉ यूज केला इथं आपण आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ काय सांगतो एफ और पी 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 और एफ अगेन पी म्हणजे तो स्टेटमेंट तसंच ठेवून टाकायचं इथेपर्यंत कळालं आता पुढे बघा आपल्याला काय प्रूफ करायचंय पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू आला भेटलं बऱ्यापैकी सगळं भेटलं त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढा त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढा हे ब्रॅकेट आपल्याला इकडे घ्यायचंय हे ब्रॅकेट तिकडे पाठवायचं दोन वेळेस कम्युनिटी लॉ अप्लाय करून करू शकतो आपण डायरेक्ट आरएच इथे पण घेऊन काढा व्यवस्थित लिहा लॉ साइडला कोणते यूज केले ते लिहा कळालं का सांगू परत एकदा 10 वेळेस सांगितलं तेच होणार आहे 100% सांगतो तुम्हाला लक्ष द्या
हे डोक्यात लवकर जाणार नाही, लॉ पार्ट पाहिजे. पी फाइंड ओनली इफ क्यू आपल्याला दोन पार्ट दिले होते, एक एलएचएस पार्ट होता, दुसरा आरएचएस पार्ट होता. आपल्याला सरळ माहिती आहे पी फाइंड ओनली इफ क्यू म्हणजे 10 नंबरचा लॉ काय सांगतो आपल्याला, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. 10 नंबरचा लॉच आहे डायरेक्ट. पी फाइंड ओनली इफ क्यू असेल तर काय करू शकतो आपण डायरेक्ट निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. म्हणजे काय लिहिलं रिझन त्याला, बाय कंडिशनल लॉ लिहून टाकला. त्याच्या पुढे बघा आता इथं दोन ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. दोन ब्रॅकेट म्हणजे हे टोटल हा ब्रॅकेट आहे आणि हा एक टोटल ब्रॅकेट आहे. दिसाले म्हणजे दोन स्टेटमेंटचे एकच स्टेटमेंट आहे. समजा या दोन स्टेटमेंटचे एकच स्टेटमेंट आहे, म्हणजे ऑर असेल अँड असेल देणं घेणं नाही आपल्याला. दोन स्टेटमेंट म्हणजे एकच आहे, हे एक आहे, हे वेगळं स्टेटमेंट, हे वेगळं स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट मध्ये अँड वापरताय. यावेळेस काय करायचंय, पहिल्या ब्रॅकेटचा पहिला नंबर इनटू होल ब्रॅकेट, बरोबर आहे. मध्ये काय करतो, ऑर ला बाहेर टाकायचंय आणि मध्ये काय घ्यायचंय अँड. म्हणजे निगेशन पी अँड होल ब्रॅकेट, ऑर बाहेर घेतला क्यू अँड होल ब्रॅकेट, ते घेऊन टाकला. त्या लॉला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे आपण काय करायला त्याला डिस्ट्रीब्यूट करायला, म्हणजे वाढायला. ओके, वाटून टाकायला म्हणजे काय करायला, ह्या निगेशन पी ह्या ब्रॅकेटला घेतला, क्यू ह्या ब्रॅकेटला घेतला. त्याच्यानंतर आता जे मध्ये परत आज काय भेटला, हा एक स्टेटमेंट भेटलं आणि एक कंबाईन स्टेटमेंट भेटलं. ओके, ते कोणतं भेटलं आपल्याला, कंबाईन स्टेटमेंट भेटलं, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट भेटलं. ह्या स्टेटमेंटने ह्याला मल्टिप्लाय केलं, परत त्या स्टेटमेंटने ह्याला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करताना अँड दोघांच्या मध्ये येईल आणि ऑर कुठे जाईल, ऑर कुठे जाईल बाहेर. तसं सेम इथं क्यू अँड निगेशन क्यू, ऑर बाहेर घ्या, परत क्यू अँड पी. पुढे बघा आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे निगेशन पी अँड पी, क्यू अँड निगेशन क्यू. जर तोच स्टेटमेंट इटसेल्फ असेल अँड मध्ये तर कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, पी अँड निगेशन पी असेल तर पी येतं, क्यू अँड निगेशन क्यू असेल तर काय येतं, सॉरी एफ येतं. पी अँड निगेशन पी असेल तर एफ येतं, क्यू अँड निगेशन क्यू असेल तरी एफ येतं. ऑर मध्ये काय होतं, टी येतं, ऑर मध्ये टी येतं, अँड मध्ये फाल्स येतं. मग कॅपिटल एफ घेतला, इथे कॅपिटल एफ घेतला. मग कॅपिटल एफ चं कोणत्याही सोबत जर ऑर मध्ये असेल, टी ऑर एफ असेल किंवा एफ ऑर टी असेल तर काय येतं, ऑर मध्ये टीच येतं. मला टी समजा हा टी आहे, परत हा ब्रॅकेट टी आहे, बरोबर आहे. दुसरा टीच्या ऑर सोबत काही घ्या, ऑर मध्ये जर दोन्ही स्टेटमेंट फाल्स असतील तरच फाल्स येतं. दोघांमध्ये एक तर काहीतरी आहे ना, तेच येणार आहे. तेच आहे ते घेतला. आता पुढं लिहून घ्यायचं, कळालं. आणखी सांगू, तेच होणार आहे. सांगितलं पहिल्या शब्दात सांगितलं, 10 वेळेस सांगितलं तरी तेच होणार. आणि थोडंसं 4 क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन थोडासा अवघड आहे, दुसरा तिसरा सोपा. आता दुसरा घ्यायला पाहिजे होता. आता म्हणजे काय नाही, तसं सोपंच असतं. डी मॉर्गन्स नाही आहे. डी मॉर्गन कुठं होता, पहिल्याच क्वेश्चन मध्ये होता. बाकीचे लॉ येत आहे. आपलं टार्गेट काय आहे, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू आणायचं आहे. त्यासाठी किती लॉ अप्लाय करावं लागेल तेवढं करा, नाही तर घ्यावे लागतील आणि सॉल्व्ह करावं लागेल. चालेल. चला पुढे बघा, ते लॉ लिहा बरं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ स्टेटिक व्यवस्थित लिहा.
तसं अर्थ लिहायचं नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह डीएल शॉर्ट वापरायचं नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह जे लॉ आहे ते ऍज इट इज ठेवून टाकायचं. मला ते अभ्यास कर. हा हा दोन दोन तीन जण आहेत कमी आहेत, बाकी सगळ्या बऱ्यापैकी मार्क आहे. महत्वाचं म्हणजे 10च्या खाली 2च आहेत, सगळ्याला चांगले मार्क आहे. 20च्या पुढे जवळपास बरेच आहे, 70% मुलांना 20च्या पुढे आहे. बऱ्यापैकी अभ्यास करायला थोडंसं अभ्यास जे माझा आहे ते वाढवा, कळत असेल बिचारा. ठीक आहे, बघा आता आपल्याला काय प्रूफ करायचंय, पी अँड क्यू. बघा लक्ष द्या, हा पी अँड क्यू आणि निगेशन पी अँड निगेशन क्यू हे प्रूफ करायचंय. बरोबर आहे, दिले का तुम्हाला? नाही, इथं भेटलं जवळपास. निगेशन पी अँड निगेशन क्यू भेटलंय, परत आर भेटले आणि क्यू अँड पी भेटले, पण थोडंसं मागं पुढे भेटलंय. बरोबर आहे, इथं काय करायचंय, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतो. ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतल्यावर काय असेल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकतो, त्याचं काम नाही. त्या ऑरला ऑर ठेवला, क्यू अँड पी आहे, त्याला मी काय करतो, पी अँड क्यू करू शकतो. क्यू अँड पी ला पी अँड क्यू केला, कोणता लॉ यूज करतो इथं, कम्युटेटिव्ह लॉ. दुसराच लॉ सांगतो आपल्याला. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो आपल्याला, पी अँड क्यू चं क्यू अँड पी करू शकतो, क्यू ऑर पी चं पी ऑर क्यू करू शकतो. फक्त अँड ऑर बदलू शकत नाही आपण, स्टेटमेंट बदलू शकतो. कम्युटेटिव्ह लॉ ए इंटू बी इक्वल्स टू बी इंटू ए, तसं क्यू इंटू पी होतं, तसं पी इंटू क्यू केला. आपल्याला पाहिजे काय, आता हा एक स्टेटमेंट झाला आणि हा एक स्टेटमेंट झाला, दोन वेगवेगळे स्टेटमेंट भेटले. असं जसं आपण ह्या ब्रॅकेटला फिरवलंय तसं आता ह्या दोन ब्रॅकेट मध्ये फिरवायचं. म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ कसा अप्लाय करायचा बघा, हा पी अँड क्यू आधी घेतो मी, आणि हे स्टेटमेंट तिकडे ऑरला ऑर असेल. दुसरं स्टेटमेंट काय होतं, निगेशन पी अँड निगेशन, हेच पाहिजे होतं आपल्याला. म्हणजे परत कोणता लॉ यूज केला आपण, कम्युटेटिव्ह लॉ. तुम्ही कुठेही करा, एकाला करा, दोघाला करा, लिहिताना लिहा, लिहिताना व्यवस्थित लिहायचं. पी अँड क्यू ला इथं फक्त एवढ्या पुरता कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला आणि इथं होल कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला. म्हणजेच काय भेटलं आपल्याला, therefore खाली हे लिहून टाकायचं. ओके, therefore काय करायचंय, therefore कुशल लिहून टाकायचं. hence p find only q is equivalent to क्वेश्चन जे दिलाय ते आहे. हे लिहिलं तर मार्क पडतो, जवळपास 4 मार्कासाठी क्वेश्चन येईल. एवढंच आहे, 2 पेजचा आन्सर लिहिण्यापेक्षा हे बरं ना, 4 लाईनचं. फक्त इथं लॉजिकल आहे, सर टॉपिकचं नावच लॉजिक आहे. त्याची गरज 3-4 वेळेस प्रॅक्टिस करा आज, तर कुठे डोक्यात राहते. 1.4 मी तुम्हाला सांगायलो, लॉंग टाइम डोक्यात ठेवायचं आहे. तुमचा अभ्यास कसा करायचा तुमच्या डोक्यावर डिपेंड आहे, तुमचं डोकं कसं आहे त्याच्यावर आहे. झालं, पेमेंट झालं का? चला सेकंड क्वेश्चन. हेन्स लिहून टाकायचं, पी फाइंड आउट क्वेश्चन जे आहे ते ऍज इट इज खाली टाकायचं. आरएचएस झाल्याच्या नंतर म्हणजे एलएचएस सपोज केला, आरएचएस प्रूव्ह केला. तुम्ही आरएचएस घेऊ शकता, एलएचएस प्रूव्ह करू शकता, चॉईस कोणती घेऊ शकता. सोपं कोणतं वाटतं ते घ्यायचं, ज्या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल. आरएचएस घेतलं तर काय होतं माहितीये का, आरएचएस घेतलं काय फरक पडणार, इथं सेम. आता इथं आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, हे दोन ब्रॅकेट, तसंच पी और निगेशन पी अँड बाहेर घ्यायचे क्यू और परत, आणि पी न होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, क्यू न होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इथं जसं अँड आलं होतं तसं इथं काय येतं, ऑर येतं. बाकी तेच, आणि शेवटी भेटतं आपल्याला पी. शेवटी भेटल्याच्या नंतर ह्याच्यावर तुम्ही घेऊ शकता बाय कंडिशनल. तेच सोपं वाटतं ते घेतो, तुम्हाला ते सोपं वाटतं दुसरं काही घेऊ नका. सेकंड क्वेश्चन, पी आर क्यू. नंबर 2 बघा, पी आर क्यू and P or negation Q. P or negation Q is equivalent to P. जर शक्य असेल एक्सरसाइज नंबर 1.2 मध्ये, एक्सरसाइज नंबर 1.2 मध्ये 10 क्वेश्चन दिलेले आहेत.
10 क्वेश्चन ह्याच पद्धतीने करू शकता. युजिंग ट्रूथ टेबल होते ना, तिथे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल घेऊ शकता. जर झाल्याच्या नंतर एक प्रॅक्टिस झाली व्यवस्थित परफेक्ट झाल्याच्या नंतर ते घ्या. आता बघा सेकंड क्वेश्चन काय दिले आपल्याला, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इज इक्विव्हॅलेंट टू पी. एक एलएचएस पार्ट दिला, दुसरा आरएचएस पार्ट दिला. आरएचएस घेऊन आपण काय करू शकतो का, आरएचएस फक्त पी दिलाय, पी ला आपण कोणता लॉ अप्लाय करू शकतो, निगेशन करू शकतो. बाकी दुसरं काय करता येईल त्याला, निगेशन अप्लाय करू आउटपुट भेटेल का. मग इथे काय सपोज करावं लागेल आपल्याला, एलएचएस घ्यावं लागेल. सो एलएचएस इक्वल्स टू काय दिलं, एलएचएस पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. एलएचएस घेतला. आता एलएचएस मध्ये बघा काय दिसतं तुम्हाला, काही सेम वाटायले, दोन ब्रॅकेट मध्ये पी ऑर, इथे पण पी ऑर सेम वाटायले, पी ऑर क्यू अँड मतलब कुठून आहे, इकडे काय आहे पी ऑर निगेशन क्यू. मी काय करू शकतो, हा पी ऑर बाहेर घेतो, पी ऑर बाहेर घेतल्याच्या नंतर ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, क्यू. दोघांमध्ये पी कॉमन होता, ऑर पण कॉमन होता. इथं अँड इथं ऑर असं तर करता आलं असतं का, इथे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करावा लागला. इथं डायरेक्ट होतं सोपं, पी ऑर, इथं पी ऑर आहे, मी बाहेर घेतला पी ऑर, कंसात काय शिल्लक राहिलं इथं क्यू, अँड एक शिल्लक राहिला आणि निगेशन क्यू, त्याला ब्रॅकेट केला. समजायला काय केलं, कोणता लॉ यूज करायचा आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता क्यू अँड निगेशन क्यू आताच बघितलं आपण, पी क्यू अँड निगेशन क्यू काय आलं होतं, पी अँड निगेशन पी, क्यू अँड निगेशन क्यू काय आलं होतं, पी ऑर एफ. कोणता लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर आहे. पुढं पी ऑर एफ आयडेंटिटी लॉ काय सांगतो, ऑर मध्ये पी ऑर एफ असेल तर तीच येतं, म्हणजे काय नाही कोणता लॉ केला यूज, आयडेंटिटी लॉ. म्हणजे काय भेटलं आपल्याला, hence as a P or Q and P or negation Q is equivalent. Hence proof. सोपं आहे. याला सोपं केलं तुम्ही असंही करू शकता, P and फोर ब्रॅकेट, Q and फोर ब्रॅकेट, पुन्हा P and Q, Q and P येईल. त्या दोघांना कॉमन करण्यापेक्षा डायरेक्ट केले. सॉल्व मध्ये 3 क्वेश्चन दिले, केले का, घेऊन आणले का सगळे, सांगितलेले घेऊन आणत चला. फक्त वेट चेक करू आपण, टॉपिक झाल्याच्या नंतर आपण एक दिवस वेळा चेक करतो. टॉपिक झाल्याच्या नंतर चेक करा दिला तुमचं, तुम्ही सेल्फ चेक करा, म्हणजे हे करत जा, कन्फर्म करेक्टली जा. टोटल चेक करणं म्हणजे खूप वेळ लागणार, एक एक लाईन चेक करणं म्हणजे खूप वेळ लागणार. नोटबुक भरते लवकर, 2 टॉपिकला भरते नोटबुक, कोणाची भरली असेल. आणखी प्रॅक्टिस कमी झाली, डेरिव्हेटिव्ह आला तर काय करणार, जवळपास 1000 क्वेश्चन आपल्याला घ्यायचे, दिले 250, म्हणजे 4 पट क्वेश्चन आपल्याला घ्यायचे. रोज जवळपास 10 क्वेश्चन, 20 क्वेश्चन असतात. झाला सेकंड क्वेश्चन, कळाला, परत सांगायची गरज आहे, लक्षात घ्या. मोठं पद्धतीने आपण फास्ट P and Q, or negation P and Q, negation P and Q, or P and negation Q.
इज इक्विव्हॅलेंट टू पी ऑर टू. एवढं मोठं ट्रूथ टेबल काढण्यापेक्षा हे सोपं आहे. नाही 12 कॉलम तयार करायचे म्हणजे ते बोलून जातात. काल तुम्ही बनवून गेला तिला तर आणखी त्याच्यात बाहेर आणला एका क्वेश्चन मध्ये. आणखी प्रूफ कसं होतं तेच माहित आहे युजिंग ट्रूथ टेबलचं 2 by 2 म्हणजे एवढं कन्फ्युज होतं त्यावेळेस कोणतं तीन कोणतंही त्याच्यात कटत नाही. तुम्हाला जर डायरेक्ट ट्रू दॅट आला तर तुम्ही कोणत्याही मेथड करू शकता. ट्रूथ टेबल घ्या किंवा लॉ घ्या. मला तो लॉ सोपा वाटतं. बघा आता आरएचएस घेऊन आपण प्रूव्ह करू शकतो किंवा एलएचएस घेऊन करू शकतो. एलएचएस लेंदी वाटले आपण एलएचएस घेऊ. एलएचएस काय दिले डायरेक्ट मी काय करतो एक लाईन कट करतो. ठीक आहे एलएचएस तुम्ही काय पाठवायचं. ठीक आहे एलएचएस घेतला डायरेक्ट. आता बघा 3 ब्रॅकेट दिलेले आहेत. 3 स्टेटमेंट वेगवेगळे आहेत. तिघांच्या मध्ये काय आहे इथं पण ऑर आहे इथं पण ऑर आहे. आधी कोणते 2 घ्या तिसऱ्या सोबत कंबाईन करा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करा आणि पुन्हा कॉम्प्लिमेंट करा आयडेंटिटी करा. आता बघा आता माझ्या पहिल्या 2 ब्रॅकेट मध्ये इथं अँड क्यू आहे इथं अँड क्यू आहे. चालेल इथं कसं होतं पी ऑर कॉमन काढलं तसं इथं अँड क्यू कॉमन काढू शकतो आपण. जेव्हा अँड क्यू कॉमन काढायचा असेल त्यावेळेस काय होईल मग इथला पी राहिला मध्ये काय राहिला पी ऑर निगेशन पी आणि पुन्हा काय करायचंय अँड समजा काय करावं मी पहिल्या 2 ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिसायला आहे पी अँड क्यू आहे ऑर निगेशन पी अँड क्यू आहे. दोघांमध्ये अँड क्यू कॉमन आहे. पहिल्या 2 ब्रॅकेटचा विचार करतो फक्त. तिसरा तसंच ठेवला. 2 ब्रॅकेट मध्ये अँड क्यू कॉमन दिसायला त्याला कॉमन बाजूला काढला. जेव्हा अँड क्यू बाजूला काढल्याच्या नंतर शिल्लक काय राहिले तर पी राहिलं. हे अँड क्यू तर बाहेर गेलं ऑर एक राहिलं आणि निगेशन पी एक राहिलं. त्याला वेगळा ब्रॅकेट केला. पुन्हा ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो मी इथं ऑर इथं काय असेल पी अँड निगेशन कोणता लॉ यूज करायचा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजले पहिल्या 2 ब्रॅकेटलाच केला एका ठिकाणी चेंजेस केला असेल तरी लॉ घ्यायचा. त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला माहिती आहे आता पी ऑर निगेशन पी कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो पी अँड निगेशन पी काय येतं ऑर मध्ये टी येतो टी अँड क्यू असेल. बरोबर आहे का बघायचं का लॉ मध्ये आहे का पी ऑर निगेशन पी काय येतं टी आणि हा ब्रॅकेट पी अँड निगेशन कोणता लॉ यूज केला आपण इथं कॉम्प्लिमेंट लॉ. पहिला क्वेश्चन थोडासा अवघड वाटला आता नाही कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. आता टी अँड क्यू आयडेंटिटी लॉ मध्ये बघा टी आणि क्यू असेल तर काय येतं टी आणि पी म्हणा टी अँड पी क्यू दिलं असेल तुम्हाला टी अँड पी काय येतं पीच येतं. इथं काय घ्यावं लागेल फक्त क्यू घ्यावं लागेल क्यू ऑर पी अँड निगेशन कोणता लॉ यूज करायचा आपण आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे आरएचएस भेटलं का आपल्याला म्हणून काय करावं लागेल मग आता त्या क्यू न मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. का करावं लागेल हा क्यू आणि हा निगेशन क्यू म्हणजे काहीतरी येणार आहे. क्यू आणि क्यू चं निगेशन म्हणजे काहीतरी येणार आहे म्हणजे आपल्याला जे पाहिजे पी आणि क्यू भेटून जाईल. कसं करावं लागेल आता ऑर न मध्ये करायचं म्हणजे काय सांगा काय क्यू येणार आहे ऑर पी एका ब्रॅकेट मध्ये अँड कुठे येईल बाहेर येईल. परत ब्रॅकेट मध्ये काय असेल क्यू ऑर कोणता लॉ यूज करायचा कोणता केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजले पुढे आता क्यू ऑर निगेशन क्यू भेटला आताच केला होता पी अँड निगेशन पी काय घेतला आपण इथं पी ऑर निगेशन पी काय घेतला टी. तसं क्यू ऑर निगेशन क्यू काय येणार आहे परत टीच येणार म्हणजे काय होईल क्यू ऑर पी अँड टी कोणता लॉ यूज करायचा आपण कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला
बरोबर. आता पुढं टी अँड क्यू घेतला होता इथं आपण. टी अँड क्यू काय होतं? क्यू. तसं हे क्यू और पी अँड टी म्हणजे काय येतं? हे घेतो पी अँड टी असं सर्व ना काही का असं ना. टी अँड क्यू म्हणजे क्यू घेतला तसं टी अँड हा क्यू और पी आहे म्हणजे काय येणार आहे शिल्लक? क्यू और पीच राहणार आहे. कोणता लॉ यूज केला इथं? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी बरोबर आहे. क्यू और पी काय पाहिजे आपल्याला? काय करावं लागेल? कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय करावा लागेल. म्हणजे काय भेटेल? क्यू और पी चं काय होईल? क्यू और पी चं काय होईल? पी और क्यू साठी कोणता लॉ यूज करावा लागेल? कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे काय भेटलं आपल्याला? RHS. समजायला? DCI DCI C. Distributive commutative identity, distributive commutative identity, commutative. And distributive complement. DCI DCI. शॉर्ट फॉर्म पाठ करायचं. DCI म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. लास्ट क्वेश्चन आहे 5 मिनिटात होईल. एक्सरसाइज करा. एका क्वेश्चन साठी परत नाही घ्यायचं. समजाले का? घरी जाऊन 5 वेळेस लिहायचंय तुमच्या ह्याच्या पद्धतीनं. तुमचं डोकं कसं चालतं 5 6 10 वेळेस पण पक्कच करायचं. आज प्रॅक्टिस करा. या 3 नंबरचा क्वेश्चन दुसरा करायची गरज नाही. सेकंड क्वेश्चन सेकंड नंबरचा क्वेश्चन करायची गरज नाही. चौथा तिसरा क्वेश्चन मध्ये 4 आहेत. चारपैकी 4ही क्वेश्चन परत सॉल्व करायचे. बघायचे कळते का? नाही कळलं तर उद्या विचारा. उद्या नाही विचारा तर कधीच विचारणार नाही तुम्ही. परत सांगा मला. परत मी सांगतो तुम्हाला या टाइपचे परत क्वेश्चन मी घेणार आहे. 4 क्वेश्चन होमवर्कला टाकणार आहे या टाइपचे. हे 4 तुम्हाला सॉल्व करायचे. ते आधी 4 करायचे आणि दुसरे 4 प्रॅक्टिस करून या. उद्या कॉलेज नाही वाटत. एकच आहे महाशिवरात्री. देवधर्म करा आणि या क्लास चांगले पाया करून या अभ्यास करा. ते पावतो बरं खरं सांगतो. डोकं टेकवावं लागतं मला. 10वीला पावलं नाही का तुम्हाला? झालं. एक लास्ट क्वेश्चन असेल. फास्ट गो थोडंसं. एकासाठी मग पुन्हा परत लाईव्ह लावा. ठीक आहे. एकासाठी झालं का लिहिलं? लास्ट क्वेश्चन घ्या. नंबर 4. negation of bracket P or negation Q. P or negation Q. Then P and negation Q. P and negation Q is equivalent to P or negation Q. P or negation Q and negation P or Q. Negation P or Q. समझते क्या? LHS LHS घेऊ. RHS प्रूव्ह करू. सरळ सरळ इकडे काय घेतलं. LHS मध्ये काहीतरी दिसाले तुम्हाला. देख दिसाले. 2 स्टेटमेंट आहेत. हे पहिले स्टेटमेंट आहे. दुसरे स्टेटमेंट आहे. दोघांच्या मध्ये देर आहे. कंडिशनल लॉ यूज करा. कंडिशनल लॉ काय असतो? निगेशनला कसं ठेवून टाकतो मी. बदलत नाही बाहेरचा. मध्ये कंडिशनल लॉ यूज करू आपण. म्हणजे काय येतं? P then Q.
निगेशन पी और निगेशन घ्या पी और निगेशन क्यू मध्ये काय येईल और क्यू काय येतं पी आहे पुढे बघा आता सांगा फास्ट आता परत काय करावं लागेल आपल्याला कोणता लॉ यूज केला इथं कंडिशनल लॉ पुढे काय मग आता इथं सांगा फटाफट नेक्स्ट आता डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करता येईल म्हणजे काय होईल सांगा निगेशन ऑफ करा एक का करा ते बाहेर निगेशन नसणार आहे असेल का असेल का नसेल असेल पुढे करा काय लागून बघा लागून तर चांगला बघा बघा एक सेकंड हा निगेशन निगेशन काय होऊन जाईल काय राहणार आहे प्युअर निगेशन टू तसंच राहील ऑरचं काय होईल निगेशन कुणाला जाईल पी अँड कोणता लॉ यूज करायचा डी मॉर्गन्स लॉ पुढे काय असेल मग प्युअर निगेशन टू अँड निगेशन प्युअर टू भेटलं नाही एक ब्रॅकेट भेटला ठीक आहे दुसरा ब्रॅकेट भेटला नाही काय करावं लागेल मग इज इक्विव्हॅलेंट टू पहिला कसं कोण टाका काय असेल पी और निगेशन टू ॲज इट इज अँड इथं कोणता लॉ यूज करावा लागेल डी मॉर्गन्स लॉ काय असेल डी मॉर्गन्स लॉ निगेशन पी अँडचं काय होईल और निगेशन ऑफ निगेशन टू म्हणजे कोणता लॉ यूज केला परत डी मॉर्गन्स लॉ डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला पुढे काय असेल मग इज इक्विव्हॅलेंट टू हे पी और निगेशन टू ॲज इट इज असेल पी और निगेशन टू ॲज इट इज असेल अँड ठेवा ब्रॅकेट निगेशन पी और हा काय असेल कोणता लॉ यूज करायचा निगेशन्स ऑफ निगेशन काल केलं ना आपण निगेशन ऑफ निगेशन टू म्हणजे काय भेटलं आपल्याला प्युअर निगेशन टू अँड निगेशन प्युअर समजलं हा निगेशन आणि हा निगेशन कॅन्सल झाला ऑरचं काय झालं अँड आणि हा निगेशन ह्या ब्रॅकेटला गेला बरोबर पुन्हा हे ॲज इट इज ठेवला हा निगेशन मध्ये गेला निगेशन पी अँड रिप्लेस ऑर निगेशन ऑफ निगेशन टू म्हणजे हा निगेशन पी ऑरचा ऑर असेल आणि निगेशन ऑफ निगेशन टू हे असेल चौथा क्वेश्चन इथं आपली एक्सरसाइज 1.4 व्यवस्थितरित्या संपलेली आहे ठीक आहे काय अडचण असेल तर बोला